रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत थेऊरचा श्री चिंतामणी या गणपतीची कथा आणि इतिहास। चिंतामणी थेऊर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर आहे। हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे। मुळामुठा नदीने वेढलेले हे क्षेत्र पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे। ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली होती, त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी ही आख्यायिका आहे। या संदर्भात आणखी एक कथा आहे। राजा अभिजित व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिल मुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले। कपिल मुनींना हे कळाले तेव्हा त्यांनी गणपतीला हे रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली। गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना दिले, मात्र कपिल मुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले। गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घालते व त्यांची चिंताही दूर झाली, त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले। गणपतीचे मंदिर श्री मोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्री मोरया यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव यांनी बांधले। 100 वर्षानंतर पेशव्यांनी ते भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले। हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे। त्या काळी हे मंदिर बांधायला 40,000 रुपये लागले होते। युरोपियांकडून पेशव्यांना पितळीच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या, त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे। वयाच्या 27व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला, तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले। या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या। त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे। मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते। श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे। मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडीची आहे। आसन घातलेली ही पूर्वाभिमुख मूर्ती आहे। त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहे। हे मंदिर आजही स्थित आहे। अशा प्रकारे थेऊरचा श्री चिंतामणी या गणपतीची कथा आपल्याला ऐकायला मिळते। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।